राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज एक असा निर्णय जाहीर केला आहे ज्याने संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांचे डोळे यावर्षीच्या सर्वसाधारण बदल्यांकडे लागले होते त्यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित मानला जात आहे। 17 एप्रिल 2024 रोजी निर्गमित झालेल्या या ताज्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गट क आणि गट ड संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांच्या यावर्षीच्या बदल्यांना पूर्णपणे स्थगिती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। हा निर्णय केवळ बदल्या पुढे ढकलण्यापुरता मर्यादित नसून आगामी जनगणना 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय कामासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या हेतूने घेण्यात आला आहे। ग्रामविकास विभागाच्या उपसचिव वैशाली डिगे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना धाडण्यात आला असून याची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या निर्णयाचा थेट परिणाम राज्यातील लाखो प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांवर होणार असून बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियोजनावर आता पाणी फेरले गेले आहे। जनगणनेसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या मोहिमेत कोणतीही अडचण येऊ नये आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती एकाच ठिकाणी कायम राहावी यासाठी सरकारने हे कडक पाऊल उचलले आहे। राज्यातील जिल्हा परिषद प्रशासनात बदल्यांचा हंगाम हा नेहमीच चर्चेचा आणि उत्कंठेचा विषय असतो। दरवर्षी मे महिन्यात होणाऱ्या या प्रक्रियेसाठी कर्मचारी महिनाभर आधीच आपली कागदपत्रे आणि विनंती अर्जांची तयारी करत असतात। मात्र यंदा चित्र पूर्णपणे वेगळे असणार आहे। शासनाने स्पष्ट केले आहे की 2026 मध्ये होणारी जनगणना ही अत्यंत व्यापक प्रक्रिया असून त्यासाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची भूमिका कळीची ठरणार आहे। जर कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या तर नवीन ठिकाणी रुजू होणे, तिथली भौगोलिक माहिती करून घेणे आणि जनगणनेच्या कामात समन्वय साधणे यामध्ये मोठा वेळ वाया जाऊ शकतो। हा वेळ वाचवण्यासाठी आणि जनगणनेची माहिती अचूक संकलित करण्यासाठी राज्य सरकारने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। या आदेशामुळे केवळ सामान्य बदल्याच नव्हे तर विनंती बदल्यांच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गट क आणि गट ड मधील कर्मचाऱ्यांची संख्या जिल्हा परिषदेत सर्वाधिक असते आणि हेच कर्मचारी ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेले असतात। त्यामुळे शिक्षकांपासून ते आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच आता जनगणनेच्या या महायज्ञात स्वतःला झोकून द्यावे लागणार आहे। शासनाने या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे की जनगणनेच्या कामात कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे या राष्ट्रीय कामात व्यत्यय येऊ नये हीच मुख्य प्राथमिकता आहे। त्यामुळे आता यावर्षी कर्मचाऱ्यांना आपल्या सध्याच्याच मुख्यालयी थांबून शासनाचे पुढील आदेश पाळावे लागणार आहेत। या निर्णयाचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटायला सुरुवात झाली आहे। अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांच्या शाळांचे प्रवेश, घरांचे नियोजन आणि कौटुंबिक सोयीनुसार बदल्यांची आशा धरली होती। मात्र या नवीन जीआरमुळे त्यांच्यासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। दुसरीकडे प्रशासकीय दृष्टिकोनातून हा निर्णय जनगणनेच्या अचूकतेसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आता या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र सूचना निर्गमित करण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे या आदेशात शिक्षकांचा उल्लेख स्वतंत्रपणे करण्यात आला आहे, कारण जनगणनेच्या कामात शिक्षकांचा वाटा हा सर्वात मोठा असतो। गेल्या काही काळापासून बदल्यांच्या धोरणावरून शिक्षक संघटना आणि सरकार यांच्यात अनेकदा चर्चा आणि वाद झाले आहेत, पण जनगणनेचे कारण समोर आल्याने आता संघटनांची भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। शासनाचा हा आदेश तात्पुरत्या स्वरूपाचा नसून 2026च्या पूर्ण बदली हंगामासाठी लागू राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे। यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी आपले देव पाण्यात ठेवले होते त्यांना आता किमान 1 वर्ष तरी वाट पाहावी लागणार आहे। ग्रामविकास विभागाच्या या निर्णयाने हे स्पष्ट झाले आहे की सरकारसाठी सध्या वैयक्तिक सोयीपेक्षा राष्ट्रीय कर्तव्याला अधिक महत्त्व आहे। या महत्त्वपूर्ण घडामोडीमुळे आता जिल्हा परिषदेच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत असून बदल्यांच्या अर्जांची धावपळ थांबली आहे। महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेतले तर असे दिसून येते की जनगणना 2026 ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून आगामी दशकाचे नियोजन ठरवणारी महत्त्वाची पायरी आहे। यामध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची सेवा ही अनिवार्य स्वरूपाची असते। जर मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या असत्या तर जनगणनेचे प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी दुसऱ्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात गेल्यावर पुन्हा नवीन प्रशिक्षण देण्याची वेळ आली असती, ज्यामुळे सरकारी तिजोरीवर आणि वेळेवर ताण पडला असता।
हे टाळण्यासाठी उपसचिव वैशाली डिगे यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशात सर्व जिल्हा परिषदांना सूचना दिली आहे की कोणत्याही परिस्थितीत गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबवू नये. हा आदेश केवळ ऑनलाईन बदल्यांपुरता मर्यादित नसून ऑफलाईन आणि विशेष संवर्गातील बदल्यांवरही याचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासकीय कारणास्तव बदल्यांची मुभा काही विशेष परिस्थितीत राहील की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी सर्वसाधारण बदल्यांना मात्र पूर्ण विराम मिळाला आहे. या निर्णयामुळे बदलीच्या राजकारणालाही मोठी खीळ बसली असून पारदर्शकतेच्या दृष्टीने सरकारची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. मात्र कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरू नये म्हणून सरकार आगामी काळात काही सवलती जाहीर करते का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या स्थगितीचा हा निर्णय राज्याच्या ग्रामीण विकास यंत्रणेवर दूरगामी परिणाम करणारा ठरेल. ग्रामविकास विभागाने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता सर्व कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या प्रशिक्षणासाठी सज्ज राहावे लागणार आहे. शिक्षक बांधवांसाठी तर ही बातमी विशेष महत्त्वाची आहे, कारण उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात किंवा त्यानंतर लगेचच बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन शैक्षणिक वर्षात नवीन शाळांवर जाण्याचे त्यांचे स्वप्न आता लांबणीवर पडले आहे. जनगणनेच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष गणना करणे, माहिती संगणकीकृत करणे आणि ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवणे या कामात गट क मधील कर्मचाऱ्यांचा अनुभव मोलाचा ठरतो. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांच्या या अनुभवाचा फायदा घेण्याचे ठरवले असून बदल्यांच्या गोंधळात ही यंत्रणा विस्कळीत होऊ नये याची काळजी घेतली आहे. 17 एप्रिलच्या या आदेशानंतर आता जिल्हा स्तरावर बदल्यांसाठी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची गर्दी ओसरेल आणि पूर्ण लक्ष जनगणनेच्या पूर्वतयारीवर केंद्रित होईल. हा निर्णय घेत असताना शासनाने बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी आणि त्यांच्या सेवा काळाचा विचार केला असला तरी सद्यस्थितीत जनगणनेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या सध्याच्या कार्यक्षेत्रातच राहून जनगणनेची जबाबदारी पार पाडायची अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकरणाचा शेवटचा आणि महत्त्वाचा पैलू म्हणजे या आदेशामुळे निर्माण झालेली प्रशासकीय शांतता. दरवर्षी बदल्यांच्या काळात बदल्यांचे वेळापत्रक, हरकती, ज्येष्ठता यादी आणि त्यानंतर होणारे वाद यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज काहीसे विस्कळीत होत असते. मात्र यंदा या सर्व प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने प्रशासकीय यंत्रणा शांतपणे जनगणनेच्या कामाला वाहून घेऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाने या निर्णयाद्वारे एक स्पष्ट संदेश दिला आहे की राष्ट्रीय हिताच्या कामात कोणत्याही प्रकारची शिथिलता दिली जाणार नाही. कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून या निर्णयावर काय प्रतिक्रिया येतात आणि न्यायालयीन पातळीवर याला काही आव्हान दिले जाते का हे पाहणे देखील रंजक ठरेल.